म्हणजे हा लव जिहाद हा दोन शब्दापासून झालेला शब्द आहे. एक तर लव आहे आणि दुसरा जिहाद आहे. तर लव जिहादच शब्द जर चुकीचा असेल तर त्यानंतरच्या सगळे प्रोसेसच चुकीचे होतात. त्यामुळे त्याबद्दल काही भाष्य करणे हे सुद्धा चुकीचं ठरेल. मला वाटतं काही धर्माशी काही संबंध नाही. कुराण असं म्हणतो की ला इक्रा फी दीन, म्हणजे धर्माच्या बाबतीत कोणतीच बळजबरी नाही आणि जबरदस्ती नाही. जिहादचा अर्थ असा होतो का प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. तर लव जिहाद हा इस्लामिक कन्सेप्टच्या, इस्लामिक विचारधारेच्या अगदी विरोधाची शब्द आहे. राजकीय लोक नवीन नवीन प्रयोग करत राहतात आणि जसं जसे निवडणुका जवळ येतात तसं तसा हा प्रभाव जास्त जोरात वाढत जातो. असा तर आपण त्या अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या बुद्धीने विचार करून आपण निर्णय घ्यायला हवे. तर आज अर्षद, माझा पहिला प्रश्न आहे की लव जिहाद हा शब्दच असंविधानिक आहे, तर याबाबत आपण काय म्हणा? असंवैधानिक म्हणण्यापेक्षा हा शब्द काल्पनिक आहे. कारण की असा कोणताही प्रकार या जगात किंवा यापूर्वी कधी अस्तित्वात नव्हता. अशा शब्दावर चर्चा चालू आहे ज्याचं कुठं अस्तित्वच नाही. म्हणून हा शब्द काल्पनिक आहे असं वाटतं. लव जिहाद विषयी आपण सविस्तर माहिती द्याल का? राजकीय लोक नवीन नवीन प्रयोग करत राहतात आणि जसं जसे निवडणुका जवळ येतात तसं तसा हा प्रभाव जास्त जोरात वाढत जातो असा आपल्याला प्रत्यय येतो. आता लवकरच महाराष्ट्रात इलेक्शन्स होणार आहे, त्यामुळे इथं सुद्धा अशा प्रकारचे अनेक कामं सुरू झालेले आपल्याला दिसत आहेत. पण जर लव जिहाद हा इस्लामिक कन्सेप्टच्या, इस्लामिक विचारधारेच्या अगदी विरोधाची शब्द आहे. मी सर्वात प्रथम जिहाद कशाला म्हणतात हे डिफाईन करतो. जिहादचा अर्थ असा होतो का प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. जिहाद म्हणजे मानवतेवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि अशांती विरुद्ध निस्वार्थ संघर्ष म्हणजे जिहाद. आणि सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे जिहाद. अल्लाच्या खातीर कोणतेही राष्ट्र बळकावणे, सत्ता, पैसा किंवा भौतिक संपत्ती हस्तगत करणे हा जिहाद मागचा उद्देश नाही आहे. मानवजातीला अन्याय आणि अत्याचारातून मुक्त करणे हा जिहादचा उद्देश आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवी मूल्यावर आधारित समाज निर्मिती हा त्याचा ध्येय आहे. माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे आणि म्हणून त्याला आचार विचाराचे स्वातंत्र्य आहे. त्याला आपला धर्म सुद्धा निवडण्याचे स्वतंत्र आहे, अधिकार आहे. म्हणून कुराण असं म्हणतो की ला इक्रा फी दीन, म्हणजे धर्माच्या बाबतीत कोणतीच बळजबरी नाही आणि जबरदस्ती नाही. म्हणून जिहाद हा कोणत्या जातीविरुद्ध, धर्माविरुद्ध, कोण्या राष्ट्राविरुद्ध किंवा धर्म प्रसारासाठी केलेला संघर्ष नव्हे. माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो, जर तो पीडित असेल त्याला न्याय मिळवून देणे म्हणजे जिहाद होय. त्याला त्याचा प्रयत्न करणे हा जिहाद असतो. जर हा प्रयत्न करत असताना समोरची व्यक्ती मुस्लिम जरी असेल आणि तो अन्याय करत असेल त्याच्या विरुद्ध लढणं सुद्धा जिहाद आहे. म्हणून जिहाद हा कोणत्या जाती धर्माविरुद्ध केलेला लढा नव्हे, तर हा अपप्रवृत्ती विरुद्ध केलेला युद्ध आहे. हा अपप्रवृत्ती विरुद्ध केलेला संघर्ष आहे. म्हणून ह्याला फार व्यापक प्रमाणात आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून दुष्प्रवृत्ती विरुद्ध, प्रत्येक दुष्प्रवृत्ती विरुद्ध, मग कोणाकडून होत असेल त्याच्या विरुद्ध लढणे म्हणजे जिहाद. मग मी तेच म्हटलं ना की आपण आता सांगितलं की जिहाद म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा आणि इकडं त्याला लव लावलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जिहाद या शब्दाचा अर्थ न समजून घेता त्याला लव जिहाद म्हणून एका राजकीय स्वार्थासाठी हे होतं. याच्यावर आपण काय बोलाल? तर मी हे सांगत होतो, जिहाद म्हणजे एक निस्वार्थ संघर्ष, दुसऱ्यासाठी केलेला संघर्ष, अन्याय, अत्याचार आणि दुष्प्रवृत्ती विरुद्ध केलेला संघर्ष म्हणजे जिहाद आहे. आणि सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि कुणाविरुद्धही असो. पण त्याची हाईट जर आपण पाहिली तर माणसाला स्वतःच्या अपप्रवृत्ती विरुद्ध लढणं हे इस्लामने सगळ्यात मोठं जिहाद म्हणजे जिहाद अकबर सांगितलं. म्हणजे आपल्या स्वतःच्या अपप्रवृत्ती जे आपल्या आत असतात त्याच्या विरुद्ध लढणे म्हणजे जिहाद अकबर, म्हणजे सगळ्यात मोठा जिहाद असं सांगितलं गेलं. तर इतकी चांगली संकल्पना असताना याला कशा प्रकारे आपण दूषित केलं जात आहे ते आपण पाहतो. सर, याच्या बाबतीत आपण बघितलं की याच्याकरता आता काही हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतायत.
आणि म्हणतात की बाबा हा काय एकीकडे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये धर्मांतराचा कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे बोललेलं आहे की कोणालाही बळजबरीने कोणत्याही व्यक्तीचा बळजबरीने धर्मांतर करता येणार नाही. आणि हे आजपर्यंत होत चाललेलं आहे. पण हे सातत्याने लव जिहादवरच का टिकतं याच्यावर काय म्हणाल? मी हे सांगत होतो का जिहादची संकल्पना मी मांडली. आता लव बद्दल बोलतो. म्हणजे हा लव जिहाद हा 2 शब्दापासून झालेला शब्द आहे. एक तर लव आहे आणि दुसरं जिहाद आहे. तर जिहाद तर मी आपल्या समोर मांडलं. लव याचा अर्थ लग्नापूर्वी मुला मुलींचं प्रेम संबंध होणे. सहजीवनामध्ये साहजिकच आहे असे 2 व्यक्ती एकत्र आल्या तर त्यातून प्रेम निर्माण होऊ शकते, त्याची शक्यता असते. म्हणून याचा मला वाटतं काही धर्माशी काही संबंध नाही. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊन तो प्रेमामध्ये ते परावर्तित होऊ शकते. पण याचा अर्थ तिथं धर्म कुठं आला ते पाहत असताना धर्म कुठं पाहायला गेलं का? इस्लामने कोणत्याही अशा गोष्टीला लग्नापूर्वी कोणत्याही संबंधाला इस्लाम हराम ठरवतो. हरामचा अर्थ त्याला व्याभिचार ठरवतो. आणि इस्लामच्या दृष्टीने व्याभिचार हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. जर लग्नात जे काही असेल ते लग्नानंतरचा भाग आहे. लग्नापूर्वी स्त्री पुरुषाचे सर्व संबंध प्रेमाचे संबंध इस्लामला अमान्य आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लवचीच तुम्हाला हे नाहीये, परवानगी नाहीये लग्नापूर्वी. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की इस्लामचा पाया नैतिक मूल्यावर आधारित. अनैतिक कोणतेही कृत्य इस्लामला मान्य नाही. मला असं वाटतं कोणत्याही धर्माला ते मान्य नसावे. सर्व धर्म नैतिक पायावर उभे असतात. त्यामुळे इस्लाम काय कोणत्याही धर्मामध्ये अशी संकल्पना की जेणेकरून एखाद्या निरागस मुलीला फसवणे, त्याला आमिष दाखवणे, प्रलोभन दाखवणे आणि त्याला आपल्या धर्मात आणणे ह्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? सर, आपण बघितलं की लव हा सध्या एक फॅक्ट सर्व तरुणांमध्ये आहे. याला तुम्ही आम्ही विरोध करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये कोणी जर हत्येपर्यंत नेत असेल तर त्याचं आपण कधीही समर्थन करणार नाही. आणि आपण बघितलं की मध्यंतरीच्या काळामध्ये जी हत्या झाली त्याला समस्त मुस्लिम समाजाने त्याचा विरोध केलेला आहे. आफताबचं जे प्रकरण आहे, श्वेताचं जे हे झालेलं आहे, याला समस्त मुस्लिम समाजाने विरोध केलेला असताना निव्वळ आता सेलिब्रिटीज जे असतात त्यांच्या बाबतीत कोणी बोलत नाही. त्यांच्या लवला मोठमोठ्याले रकाने भरून येतात आणि सगळे एक्सेप्ट करतात. निव्वळ गोरगरिबांनाच लव जिहादचं समस्या प्रॉब्लेम निर्माण होतो का? विषय असा आहे का अशा अपप्रवृत्ती विरुद्ध ज्याला सामाजिक मान्यता नाही त्याबद्दल आपण सर्वांनी त्याचा विरोध करायला पाहिजे. समर्थन तर कमीत कमी करायला नाही पाहिजे. आणि यासाठी तर कधीच समर्थन करू नये का कोणी आपल्या धर्मात येतं म्हणून आपण त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात असा आनंद व्यक्ताचं कारण नाही. कारण की इस्लामच्या दृष्टीने हा कृत्यच अधार्मिक आहे. कोणत्याही प्रेमाची वगैरे त्याच्यात परवानगी नसताना असं करणं सुरुवातच त्याच्या अधर्माने होते. तर असा अधर्म अशी अनैतिकतेने आपण कोणत्या धर्माला संगोपन करण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत हा आपण विचार करायला पाहिजे. दुसरा विषय असा आहे का हा आपण सांगितल्याप्रमाणे व्यक्तिगत विषय आहे. फक्त मुस्लिम इतर मुलीचा मुस्लिमाशी प्रेम प्रकरण होऊ शकत अशातला भाग नाही. आपण ज्या समाजात राहतो तो कॉस्मोपॉलिटिन समाज आहे. कुणालाही कुणाबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते, प्रेम निर्माण होऊ शकते आणि होत आहे. असे अनेक प्रकरण आहेत जे इतर धर्म सुद्धा कोणकोणत्याही धर्मात आहेत. आता सध्या सगळीचकडे हा चालू आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्म विशेषशी जोडणं आम्हाला वाटतं हे चुकीचं आहे. सर, एक प्रश्न हा सुद्धा आहे मला की आपण बघितलं की याच्यावर होणारी आंदोलनं, याच्यावर होणारी एका समाजाला लागणारं लेबल हे जर लव जिहाद विषयी हे जे आहे संपवायचं असेल तर याच्यासाठी आपण काय पाऊल उचललं पाहिजे? हे सगळ्या गोष्टी राजनैतिक आहेत. ह्याचा धर्माशी काही संबंध नाही. त्यांना ज्या धर्माच्या विरोधात आपण लढतो त्या धर्माची सुद्धा माहीत नाही. किंबहुना ते ज्या धर्माची पैरवी करतात त्यांना सुद्धा त्यांचा पण धर्म माहीत नसावा असं मला वाटतं. कारण की सर्व धर्म जर प्रेम, बंधुभाव, समता शिकवत असतील तर अशा प्रकारचा षड्यंत्र रचून अशा प्रकारचा अपप्रचार करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे, दुही निर्माण करणे आणि द्वेष निर्माण करणे हे मला वाटतं हे सर्व धर्माच्या दृष्टीने अधार्मिक कृत्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी जर होत असतील तर एक सुज्ञ माणसाने त्याचा विचार करायला पाहिजे. समोरचा माणूस कोणत्या धर्माचा आहे, त्याच्या धर्माच्या संकल्पना काय त्याचा अभ्यास करायला पाहिजे
आणि ह्या धर्माच्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आपण सर्व मानवतेवर विश्वास ठेवतो. मानवतेच्या अंतर्गत अशा कोणत्याही प्रकारचं आपण समर्थन करू शकतो का? आणि जर धर्माचा पाया नैतिकतेवर असेल तर ही नैतिकतेशी धर्माला आपण जोडता येईल का? कोणत्याही धर्माला जोडता येईल का? तर आपण म्हणणार का अशा कोणत्याही प्रकारचा आपण जोडू शकणार? नैतिकतेचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण आला की एकीकडं लग्न हे नैतिक पद्धतीमध्ये, परंतु लिव्ह इन रिलेशनशिप हे नैतिकतेमध्ये बसत नाही, परंतु आधुनिक विचारसरणामध्ये त्याला नैतिक बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे याच्याबाबत. आणि म्हणूनच आता हे जे आफताब आणि श्वेताचं प्रकरण होतं हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतं, तर याच्याबाबत आपण काय म्हणा? हे पाय, आपण इंग्रज भारतातून गेले जरी असले, 70-75 वर्ष झाले असले तरी आपण त्यांच्या प्रभावातून मुक्त झालेलो नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट ते कशी करतात, त्यांचं कसं आपण अनुकरण करतो ते पाहतोय. ही जी पद्धत आहे, ही लिव्ह इन रिलेशनची पद्धत, ही सुद्धा वेस्टर्न कल्चरमधून आपल्याकडे आलेली आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपची कुठे संकल्पना दिसणार नाही. लग्न हे सामाजिक मान्यतेचं साधन आहे. जे दोन स्त्री पुरुष एकत्र येतात त्याला सर्व समाजाच्या मान्यतेला आपण लग्न म्हणतो. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये अशा कोणत्याच प्रकारची सामाजिक मान्यता नसते, म्हणून सामाजिक बांधिलकी सुद्धा नसते. आणि त्याचा सगळ्यात जास्त विपरीत परिणाम स्त्रीवर होत असतो. आणि काही कमी जास्त झालं तर त्यात सगळ्यात मोठा नुकसान जे पीडित असते ती स्त्री असते. स्त्रीला फक्त पुरुषाकडून एक संरक्षण, लग्न हे संरक्षण सुद्धा देतं आणि अधिकार सुद्धा देतो आणि समाज मान्यता देतो आणि सर्व समाज त्याच्या पाठीशी असतं. आता इथं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत ठीक आहे, त्यानंतर त्या स्त्रीचं पालन पोषण, तिचं संरक्षण कोण करणार? आणि हेच मी पाहिलं युरोपमध्ये लिव्ह इन रिलेशन मध्ये कुटुंब तुटतात, कुटुंबच नसतं. हेच नेमकं झालं युरोपमध्ये. आणि युरोपमध्ये या पद्धतीमुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. आणि आज आपण युरोपला पाहत आहोत, त्यात लग्नानंतर होणारे कुटुंब पद्धती हे सगळे विस्कळीत झाल्यामुळं आज युरोप एक फार मोठ्या ह्याच्या अपयशाकडे चाललेला आहे. आज तुम्हाला सांगू, मी जर्मनीमध्ये गेलतो, तिथं सरासरी वय भारतात 26-27 असेल, म्हणजे किती तरुण आहे तिथं. लग्न पद्धती आहे, इथं कुटुंब पद्धती आहे, तिथं 56 वर्ष आहे. कारण की लग्नाची पद्धतच जर संपत असेल तर त्यामुळे होणाऱ्या परिणाम जर आपण ते पाहत आहोत, उद्ध्वस्त होत आहे युरोप. आणि जर आपण त्यांचं अनुकरण करून आपणही तसं समाज उद्ध्वस्त करू इच्छितो का, हा प्रश्न आहे. सर, एक मोठा यामध्ये एक प्रश्न असा आहे की आपण जर बघितलं लिव्ह इन रिलेशनशिप यामध्ये आणि एकीकडे धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये तुम्ही बंधनं घातलेली वयाची आणि त्याला लग्नाच्या बाबतीत एक हे असण्याची, परंतु लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कायद्याच्या चौकटीत काहीच बसणार नाही. आपण जर असं बघितलं तर कायद्याच्या चौकटीत येणार नाही. दुसरीकडं सरकार म्हणतं की बाबा तुम्ही एक मुलगी ज्यावेळेस वयात येते संबंध ठेवण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा त्याला कुठं विरोध नाही, परंतु विरोध कुठं आहे? लग्न करण्यासाठी. आणि ते जर दुसऱ्या धर्माशी होणार असेल तर जसं आपण आता म्हणाला की अनसिक्युरिटी ही असते, एक तर कुटुंब तुटतं आणि दुसरं समाज मान्यता मिळत नसते. याच्यावर आपण थोडक्यात टाकाल पहा. जे लग्न आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या सर्वांच्या संस्कृतीप्रमाणे भारतामध्ये लग्न व्यवस्था ही एक सामाजिक मान्यतेचं साधन आहे. आणि त्याला त्याप्रमाणे अधिकार आहे, त्याप्रमाणे हक्क आहे, त्याप्रमाणे त्याची जबाबदारी पण आहे. जर ही लग्न पद्धतच नसेल तर मग जबाबदारीचा, अधिकाराचा काही प्रश्नच राहत नाही. आणि जर अधिकाराचा आणि जबाबदारीचा प्रश्नच राहत नसेल तर कायद्याचा प्रश्न येतो कुठून? आणि कायदा कशाला असावा? दोन जर लोक आपापसात एकत्र राहू इच्छित असेल त्याला कायदा काय करणार? आणि विभक्त होणार असेल तर त्याला कायदा काय करणार? कायदा तर तेव्हा होत असतो जेव्हा सामाजिक मान्यते अंतर्गत कोणतं काम होईल, त्याची डेफिनेशन होईल, जिथं अधिकार ठरलेले असतील, जिथं जबाबदाऱ्या ठरलेल्या असतील, तिथं कायद्याचा प्रश्न येतो. हे सगळं जर बेकायदाच कृत्य होत असेल तर मग कायद्याचा प्रश्न तरी कुठून निर्माण होईल? तर आपण शेवटचा प्रश्न जाता हा कायदा लव जिहाद कायदा मान्य झाला पाहिजे का? लव जिहादच शब्द जर चुकीचा असेल तर त्यानंतरच्या सगळे प्रोसेसच चुकीचे होतात. त्यामुळे त्याबद्दल काही भाष्य करणं हे सुद्धा चुकीचं ठरेल.
तर आपल्याबरोबर होते आर्किटेक्ट अर्शद शेख आणि यांनी लव जिहाद विषयी एक सविस्तर मांडणी केली आणि त्यांनी सांगितलं की कुठं कुठं आणि राजकारणासाठी लव जिहादचा उपयोग होतो. लव जिहाद असंविधानिक शब्द आहे. लव जिहाद जर असंविधानिक असेल तर संसदेमध्ये येण्याचा प्रश्नच कुठं. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं की धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात असताना मग हे नवीन खूळ लव जिहाद कशासाठी. आपण एकच मी फक्त ऍड करतो. तुम्ही मला प्रश्न विचारला होता की आपण काय करायला पाहिजे. तर समाजाने आपण सुशिक्षित समाज आहोत, आपण सुसंस्कृत लोक आहोत, आपल्याला एकत्र सहजीवन जगायचं आहे. त्यामुळे आपण सद्विवेक बुद्धीचा वापर करायला पाहिजे. आपण कोणाच्याही बोलण्यात कोणी काही प्रोपोगंडा करत असेल, अपप्रचार करत असेल तर आपण त्या अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या बुद्धीने विचार करून आपण निर्णय घ्यायला हवेत. आणि जर असं झालं तर निश्चितच आपण अशा ध्रुवीकरणाला थांबू शकतो. शेवटी लवमधनं जर कोणतं अमानवी कृत्य कोणत्याही धर्माचा करत असेल तर त्याला समाज कधीही मान्यता देणार नाही आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेधच करू. तर आपण आला आणि आम्हाला मुलाखत दिली आणि फार खोलमध्ये यावर चर्चा केली. आपलं धन्यवाद. झिरो न्यूज म्हणजे सर्वसामान्यांची आवाज. तर चला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झिरो न्यूज आपल्या हक्काचं आपलं चॅनल.